वंचित बहुजन आघाडीला 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचं कळतंय। आताची एक सर्वात मोठी अपडेट येते। वंचित बहुजन आघाडीसाठी 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। महाविकास आघाडीकडून वंचितला आणखीन एका जागेचा प्रस्ताव देण्यात आलाय। तर आता वंचित आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार आहे। नेमकं ते काय बोलतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चेतन यांच्याकडून। चेतन, पूर्वी वंचितला 4 जागा आघाडीने सोडल्या होत्या, आता 5 जागेचा म्हणजे अजून एका जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडीने वंचित समोर ठेवलाय। गार्गी, नक्कीच आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचे आहे। उद्या प्रकाश आंबेडकर हे अकोला इथे आपली भूमिका पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहे। मात्र त्यापूर्वी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव आहे हा वंचित बहुजन आघाडीला दिला आहे। कदाचित वंचित बहुजन आघाडीची उद्याची नेमकी भूमिका काय असेल या भूमिकेकडे महाविकास आघाडी बघत आहे। त्यामुळे जी ठाकरेंच्या शिवसेनेची यादी आज जाहीर होणार होती ती देखील थांबवण्यात आली आणि वेट अँड वॉचची भूमिका सध्या महाविकास आघाडीकडनं घेण्यात येत आहे। वंचित बहुजन आघाडी उद्या त्यांचा जो अंतिम निर्णय हा पत्रकार परिषदेद्वारे कळवणार आहे। मात्र त्याचपूर्वी जर आपण पाहिलं ज्या महत्त्वाच्या जागा होत्या म्हणजे भिवंडी असेल, सांगली असेल आणि जालना असेल, या जागेचा जो तिढा होता हा तिढा सुटलेला आहे महाविकास आघाडीचा। भिवंडीची जागा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांना भेटणार आहे, तर जालनाची जी जागा आहे ही ठाकरेंच्या शिवसेनेला भेटणार आहे आणि त्याचे उमेदवार देखील घोषित केलेले आपण पाहिले आहे। उद्धव ठाकरेंनी स्वतः तिथे सभा देखील घेतली होती। त्याचबरोबर हातकणंगलेची जागा जर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून नाही लढवली तर ही जागा देखील ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे। म्हणजे एकंदरीत जो जागेंचा जो स्पेस होता तो आता पूर्णपणे हटलेला आहे, तो निवडलेला पाहायला मिळत आहे। मात्र आता वंचित बहुजन आघाडी नेमका काय निर्णय उद्या घेते आहे, 5 जागेंचा प्रस्ताव मान्य करते आहे का किंवा स्वबळावर निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं आणि या निर्णयानंतरच महाविकास आघाडी ही आपली यादी असेल किंवा ठाकरेंची शिवसेना ही आपली यादी जाहीर करेल। जी, याकडे लक्ष असेल। उद्याच्या बैठकीमध्ये पण नेमकं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। Thank you.